श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला आमच्या गच्चीवरचे झाड दाखवणार आहे. तर चला मग, तुम्हाला आवडतात बघायला. हे ब्रह्मकमळ आहे. ह्याला अजून फुट नाही आलेलं. असे 3-4 झाड आहेत ब्रह्मकमळचे. आणि हे सेतुकचं झाड आहे. हे एवढं झालं सेतुकचं झाड. खूप झाड आहे. हिला असे छोटे छोटे आहेत आणि खूप सारे खाल्ले. 2-3 महिन्याखाली आणते. हे चुक्याचं झाड आहे. चुक्याचं बी टाकलं होतं तर एवढे आले. आम्ही काय घेतले नाही तोडून, एखाद्या वेळेस घेतली असतात वरणामध्ये टाकायला. आणि हे छोटे छोटे त्या ह्याचे झाड आहेत आपले, ते ह्याचे शेवंतीचे. असे छोटे छोटेच येतात, खूप मोठे होत नाहीत हे. आणि हे करडीचे. आता पुष महिना सुरू झाला ना, रविवारी लागते ना सूर्यनारायणाला वाहायला फुल, त्याच्यामुळे हे करडीचे. वाळून गेलं बघा. ह्याचे फुलं आलते, आम्ही काढून सुकून एका कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवतो आणि रविवारच्या पूजेला तेच घेतो आणि वाहतो. जमतं तसं पण करायला, काही नसतं. ते तसेच मुलं करतात आमच्या इथे, येतात ना दारावर, ते असे करडीचे फुलं ते पाकळ्या पाकळ्याच देतात वाळून ठेवलेल्या. झाडे हे खूप मोठं होतं, एवढं एवढं होतं. आम्ही कटिंग केली तर हे एवढं झालं. भरपूर मोगरे येतात ह्याला, उन्हाळ्यामध्ये येतात. तुळशीचे पण खूप सारे झाड आहेत आमच्याकडे. ही तुळस आहेत एवढ्या. हे बेलाचं झाड आहे आणि हे केळीचे झाड आहे. एकच लावलं होतं पण त्याच्या सोबतीला 2 अजून उगवलेत. एकच लावलं होतं केळीचं झाड. आणि ही तुळस आहे. ही हे केलं आहे पण हा काय बरोबर आला नाही. हे जळूनच चाललेत फुलं सगळे. हे असे फळं यायलेत आणि जळून चाललेत. हे असे छोटे छोटे फुलं यायलेत आणि जळून चालले. हे काहून येईल नक्की. आणि हे आंब्याचं आहे झाड. सगळ्यात आवडीचा फळ आंबा. आणि हे वालाच्या शेंगा आहेत. किती छान शेंगा आल्या वालाच्या. हे कारलं, एकच कारलं आलं. हे कढीपत्ता आहे इथं, रोजच्या स्वयंपाकात वापर होणारा कढीपत्ता. आम्ही पान तोडत नाही, अशी पानं घेऊन घेतो. आणि हे ड्रॅगनचं आहे. अरे हे ड्रॅगनचं झाड आहे. ह्याला 2 वर्ष गेलेत लावून. शेतातून आणलं होतं आधी तिच्या पप्पांनी. हे एवढं झालं. आणि हे वांग्याचं आहे. हिचं रोप आणलं होतं, 1-2 रुपयाला भेटतात ना, तिथून आणलं होतं. कोथिंबीर. ह्याच्यात पण धने टाकले, रगडून नाही टाकली तू ना तिथे ह्याच्यात धने. अगं हे रगडलं पण रगडताच येत नव्हते. आम्ही वरची घेतली ही वापरायला कोथिंबीर. वरची अशी शेंडे तोडून घेतो आम्ही. हे इथं टाकली अशी. आधी धने घ्यायचे आणि ते थोडे रगडायचे, म्हणजे त्याच्यातली बी मोकळी होती. आणि मग असं टाकायचं. किती छान आली बघा ना ताजी ताजी कोथिंबीर. किती छान लागते का नाही घरी असं छोटं छोटं काही. हे टरबूजाचा वेल असेल, मला पण माहित नाही का काकडीचं आहे की ते, मला माहित नाही. आला आता हे, पण मला माहित नाही हे कशाचं आहे. काकडीचं असेल कदाचित. आणि हे डाळिंबाचं झाड आहे. ह्याला तर काहीच येत नाही. फुलं येतात ना सगळून जातात. आता पानं गळायले. ही इथं पण कोथिंबीर आहे. किती छान आहे बघा ना. तुम्हाला आवडती का अशी घरी कोथिंबीर लावून मग ती तोडून भाजीमध्ये ताजी ताजी टाकायला? किती मज्जा येते का नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीतच खूप मोठा आनंद असतो. मला तर खूप आनंद होते अशा छोट्या छोट्या गोष्टीचा. भाजी करायला गेलो आपण कापण्याला, लक्षात आलं की आता कोथिंबीर नाही, वरी यायचं, मग अशी कट करायची, मस्त ताजी ताजी टाकायची भाजीमध्ये. खूप छान ना. हे कढीपत्त्याचं झाड आहे. आम्ही अशीच घेतो पानं तोडून घेत नाही सगळं पान, फक्त अशी घेतो. हे डार्क लाल कलरचं गुलाबी, डार्क लाल. ह्याला पण भरपूर आलते फुल. हे कोणत्या प्रकारचं झाड आहे तुम्ही मला नक्की सांगा कमेंट मध्ये. भिवू नका, स्वामी पाठीशी आहे.